नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे चालू घडामोडीचा। नवजात बालकांसाठी अनमोल योजना कोणत्या सरकारने सुरू केली? योजनेचं नाव काय? बघा, अनमोल। आणि ती कोणत्या बालकांसाठी आहे? तर नवजात बालकांसाठी योजना सुरू केली आहे। आणि आपल्याला विचारले कोणत्या सरकारने? महाराष्ट्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार, दिल्ली सरकार की केरळ सरकार? तर नवजात बालकांसाठी अनमोल योजना सुरू केली आहे दिल्ली सरकारने। पर्याय क्रमांक 3। डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपल्याला अध्यक्ष जे वारंवार नवनव्याने नियुक्त होत असतात, बदलत असतात, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी अपडेट राहणं गरजेचं असतं। तर डिजिटल न्यूज पब्लिशर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक 1 पुनीत गुप्ता यांची। नेक्स्ट, जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित आता कोणता महोत्सव आहे? बघा, जलशक्ती मंत्रालयाने आयोजित केलेला जल महोत्सव 2026। जे महोत्सव राबवले जातात ना, ते आपल्याला परीक्षेला हमखास विचारले जातात। कुठे आरोग्य मेळा उत्सव राबवला जातो, कुठे योग मेळा उत्सव राबवला जातो, पण आपल्याला परीक्षेला त्याच्यावर प्रश्न येतो। इथे विचारले जल महोत्सव 2026 चा कालावधी कोणता? आता ठिकाण नाही विचारले आपल्याला, कालावधी कोणता होता? बघा, 1 ते 9 15 मार्च, 8 ते 22 मार्च, 15 ते 30 मार्च, 5 ते 20 एप्रिल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 8 ते 22 मार्च हा जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित केलेला जल महोत्सव 2026 चा कालावधी होता 8 ते 22 मार्च। भारतीय रेल्वेच्या कोणत्या झोनने रेल पार्सल नावाचे नवीन मोबाईल ऍप सुरू केले आहे? बघा, ऍपचं नाव काय आहे? रेल पार्सल नावाचं। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे की उत्तर रेल्वे? तर दक्षिण मध्य रेल्वे ने हे ऍप सुरू केलं आहे, जे की रेल पार्सल नावाचं ऍप सुरू करण्यात आलेलं। राणी दुर्गावती ही योजना कोणत्या राज्य सरकारने नवजात बालिकांसाठी सुरू केली आहे? याच्या अगोदर आपण दुर्गा योजना एक नाव बघितलेलं होतं आपल्या अगोदरच्या एका सेशन मध्ये, जे होतं महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी। आणि इथे दिलंय दुर्गा न देता राणी दुर्गावती हे नाव दिलेलं आहे योजनेचं। आणि ती कोणत्या राज्य सरकारने बालिकांसाठी आहे, पण कोणत्या? नवजात बालिकांसाठी। तर बघा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र की राजस्थान? तर ही योजना छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केली आहे। कोणती? राणी दुर्गावती। म्हणजे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, छत्तीसगड सरकारने कोणती योजना सुरू केली? तर राणी दुर्गावती। कोणासाठी सुरू केली? तर नवजात बालिकांसाठी। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान कोणत्या कालावधीत राबवले जात आहे किंवा राबवले गेले? 1 जानेवारी ते 26 जानेवारी 2026, 26 जानेवारी ते 31 मार्च 2026, 1 मार्च ते 30 एप्रिल 2026, 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2026। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवले गेले। नेक्स्ट, फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशातून 9 चित्ते आणले आहे? हा प्रश्न वारंवार आपल्याला या वर्षी परीक्षांमध्ये विचारला जातो आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोत्सवानामधनं किती चित्ते आणण्यात आले? 9 चित्ते आणण्यात आले। याच्या अगोदर 8 चित्ते आणण्यात आलेले होते नामिबियामधनं, तेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। भारतीय नौदलाच्या INS अंजदीप या जहाजाला खालीलपैकी कोणते टोपण नाव देण्यात आले आहे? सी ईगल, डॉल्फिन हंटर, ओशन गार्ड की शार्क किलर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉल्फिन हंटर हे टोपण नाव देण्यात आलं आहे INS अंजदीप या जहाजाला। आणि ते आपल्या भारतीय नौदलाचं जहाज आहे। नेक्स्ट, हाही प्रश्न आपल्याला या वर्षी हमखास विचारला जाणार, वर्षभरात कधीतरी कोणत्या तरी परीक्षांना विचारला जाणार। YouTube प्लॅटफॉर्मवर 30 दशलक्ष, आपण म्हणतो 30 मिलियन, ओके, फॉलोअर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले जागतिक नेते कोण ठरले आहेत? आणि तेही आपल्या भारताकडेच आहे म्हटल्यानंतर उत्तर मिळालं असेल भारताकडे म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी। मुंबईतील वानखेडे स्टेडियम मधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून
कोणते नवीन नाव देण्यात आले? आता कोणत्या नॉर्थ स्टँडचे नाव बदललंय आणि कोणत्या स्टेडियम मध्ये? वानखेडे स्टेडियम मधील नॉर्थ स्टँड होतं आणि त्याचं नाव बदललंय, त्याला नवीन नाव देण्यात आलंय. सचिन तेंडुलकर स्टँड, सुनील गावस्कर स्टँड, रवी शास्त्री स्टँड की रोहित शर्मा स्टँड? बरेच जण स्टँडचं नाव म्हटल्यानंतर पहिलं आपल्याला लगेच क्रिकेटरची नावं लक्षात येणार, पण इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रवी शास्त्री स्टँड हे नाव देण्यात आलेलं आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम मधल्या नॉर्थ स्टँडचं नाव बदललं. बघा बऱ्याच वेळेला आपल्याला ठिकाणांचे पण नाव बदललं, जसं आपलं PM कार्यालयाचं सेवातीर्थ करण्यात आलं असे, किंवा आपण जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली. एखाद्या याचं पहिले राजगड आहे मग त्याचं रायगड आहे का राजगड आहे, हे नावं जसे आपण लक्षात ठेवले तसं इथंही लक्षात ठेवा. नॉर्थ स्टँडचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? रवी शास्त्री स्टँड. सध्या चर्चेत असलेले टॉमहॉक हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? रशिया, इस्रायल, भारत, अमेरिका? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका. स्थानिक आणि भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे अधिकृत मालकी हक्क देण्यासाठी कोणत्या, म्हणजे बघा मिशनचं काय दिलेलं नाव? मिशन वसुंधरा 3.0 कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? महाराष्ट्र, आसाम, केरळ की गुजरात? तर ही मिशन वसुंधरा 3.0 हे सुरू केलं आहे आसाम सरकारने. कोणासाठी? स्थानिक आणि भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे अधिकृत मालकी हक्क देण्यासाठी. वसुंधरा 3.0 या मोहिमेचा मुख्य उद्देश काय? बघा त्यावरच आधारित प्रश्न आहे. नवीन वनक्षेत्र तयार करणं, राज्यातील प्रदूषण कमी करणं, भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे मालकी हक्क देणं. जस्ट आपण अगोदरच्या प्रश्नात बघितलंय. म्हणजे एकाच प्रश्नावर आपल्याला दुसरा प्रश्न कसा तयार केला जातो तेही इथे बघितलं. सायबर गुन्हेगारी आणि बँकिंग फसवणुकीविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन, ऑपरेशनचं नाव काय आहे? ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाची मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा की आंध्र प्रदेश? तर ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केलं तेलंगणा सरकारने किंवा राज्याने म्हणा. तेलंगणा सरकारने सुरू केलेले ऑपरेशन क्रॅकडाऊन कशाशी संबंधित आहे? बघा तो आपल्याला त्याच अनुषंगाने प्रश्न विचारलाय पुन्हा. तर आपण अगोदरच्या प्रश्नात वाचलं होतं ना, सायबर गुन्हेगारी आणि बँकिंग फसवणुकी विरुद्ध. मग पुढचा प्रश्न तसाच विचारलाय, फक्त आपल्याला शब्दरचना बदलली. मग उत्तर काय येणार? सायबर गुन्हेगारी आणि बँकिंग फसवणूक कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन क्रॅकडाऊन. श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेच्या एका पाणबुडीने मार्क 48 टॉरपेडोचा वापर करून इराणची कोणती युद्धनौका समुद्रात बुडवली? म्हणजे आपल्याला इराणच्या युद्धनौकेचं नाव विचारलेलं आहे. इरिस एल्बोर्स, इरिस डेन, इरिस सहन आणि इरिस जमरान? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इरिस डेन ही युद्धनौका समुद्रात बुडवली. भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या स्वदेशी कंपनीशी 2901 कोटींचा करार केला आहे? आता भारतीय, मग बघा इथे आपलं जे संरक्षण मंत्रालय आहे, आता प्रश्न आपल्या भारताचाच आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी किती प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स बघितली आहे? तर 6. पण कोणत्या स्वदेशी कंपनीशी करार केला आहे? टाटा ऍडव्हान्स सिस्टीम, रिलायन्स डिफेन्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ज्याला आपण HAL असं म्हणतो, ते या प्रश्नाचं उत्तर आहे. करार केला आहे किती कोटींचा हेही लक्षात ठेवा, 2901. भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी VLC स्टील ही प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताने 3 मार्च 2026 रोजी कोणत्या देशासोबत करार केला आहे? इस्रायल, फ्रान्स, रशिया की अमेरिका? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रशिया या देशासोबत करार केलेला आहे. HAL सोबत झालेल्या 2901 कोटीच्या करारांतर्गत भारतीय तटरक्षक दलाला किती हेलिकॉप्टर्स पुरवण्यात येणार आहेत? बघा आपण या अगोदर जो प्रश्न बघितला, 2 प्रश्नांना अगोदर उत्तर तिथेच दिलेलं आहे आपल्याला, ज्याला सर्कल केलंय बघा 6. मग इथे ऑप्शन मध्ये आहे का? तर पर्याय क्रमांक काय येतं? 2. 6 प्रगत हेलिकॉप्टर्स पुरवण्यात येणार आहेत. मार्क 48 हे खालीलपैकी काय आहे?
विमानवाहू नौका, लढाऊ विमान, टॉर्पेडो, पाणतीर की रडार यंत्रणा? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टॉर्पेडो, पाणतीर आहे. आता हा प्रश्न कुठे होता बघा, हे बघा, श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेच्या एका पाणबुडीने मार्क 48 टॉर्पेडोचा वापर केला आणि इराणची युद्धनौका समुद्रात बुडवली. म्हणजे ती इरिजडेन जी आहे ती समुद्र युद्धनौका बुडवली, तर त्याच्यासाठी कोणता वापर केला तर होता टॉर्पेडोचा. आणि मग आपल्याला तेच विचारलंय की ते काय आहे, तर आपण इथे बघितलं टॉर्पेडो हे काय आहे, एक पाणतीर आहे ज्याने युद्धनौका बुडवली. WHO ने प्रमाणित केल्यानुसार आईपासून बाळाला होणाऱ्या HIV आणि सिफिलिस संसर्गाचे यशस्वीरित्या उच्चाटन करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश विचारलाय आपल्याला. फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी की स्वीडन? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेन्मार्क हा पहिला देश ठरला आहे. हे WHO ने प्रमाणित केलंय. WHO म्हणजे कोण? आपला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. की आईपासून बाळाला होणाऱ्या HIV आणि सिफिलिस संसर्गाचे यशस्वीरित्या उच्चाटन करणारा देश कोणता आहे? पहिला युरोपियन युनियन मधला डेन्मार्क. खालीलपैकी कोणता देश अमेरिका खंडातील कुष्ठरोगाचे निर्मूलन करणारा, म्हणजे कुष्ठरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करणारा पहिला देश बनलाय? पुन्हा पहिल्या देशावर प्रश्न आलाय आपल्याला. ब्राझील, अर्जेंटिना, चिली की कॅनडा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिली हा पहिला देश ठरला आहे. 3 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाने मिनिटमॅन 3 या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? रशिया, चीन, भारत की अमेरिका? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका या देशाने 3 मार्च 2026 रोजी मिनिटमॅन 3 या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली. मिनिटमॅन 3 या क्षेपणास्त्राला इतर कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? म्हणजे त्यालाही दुसरं टोपण नाव आहे जसं आपल्याला असतं. प्रलय मिसाईल, डूम्सडे मिसाईल, थंडर मिसाईल की व्हिक्टरी मिसाईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डूम्सडे मिसाईल. कोणाचं नाव आहे? मिनिटमॅन या क्षेपणास्त्राचं नाव आहे किंवा या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. राजस्थान मधील पोखरण हे ठिकाण मुख्यत्वे कशासाठी प्रसिद्ध आहे? ऐतिहासिक किल्ले, अणुचाचणी, व्याघ्र प्रकल्प की कापूस उत्पादन? तर राजस्थान मधलं पोखरण हे ठिकाण मुख्यत्वे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक 2, अणुचाचणी. म्हणजे न्यूक्लिअर ज्या टेस्ट घेतल्या जातात त्या कुठे घेतल्या जातात? राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी. बघा, आजच्या सेशन मधले आपले एवढे 25 प्रश्न होते. पुन्हा नवीन प्रश्न नवीन लेक्चर मध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.